एवढ्या रात्री तुम्ही इथे यायची काय गरज होती? मला असं कळलं की तू उद्या वाढदिवसाला नाही येणार आहेस. अच्छा, म्हणजे बबलू दादा तुम्ही चुगली केलीत ना? मी काय चुगली केली? जे खरं ते सांगितलं. त्याने चुगली केलेली नाहीये, त्याने फक्त मला सावध केलंय. सावली, उद्या अबीरचा वाढदिवस आहे ना, मग वाढदिवसाच्या ठिकाणी त्याची आईच जर आली नाही तर कसं वाटेल त्याला? ठीक आहे, मग मी अबीरचा वाढदिवस नंतर वेगळा घरात करेन. मग आपण कशाला ओवीचा वाढदिवस हॉलवर साजरा करतोय? आपण पण तिचा वाढदिवस घरी साजरा करू ना. हा, ठीक आहे, मग राहू दे. मी सांगतो सगळ्यांना कॅन्सल म्हणून. एक मिनिट, असं कसं काय सगळं कॅन्सल करू शकता तुम्ही? का नाही कॅन्सल करू शकत? अच्छा, म्हणजे सगळे मलाच दोष द्यायला मोकळे ना? सगळे हेच म्हणतील की सावलीमुळे सगळं रद्द झालं, सावली नाही आलीये, सावली नखरे करते, हेच हवंय ना तुम्हाला? कॅन्सल कुणामुळे होतंय? मी नाही बोलले कॅन्सल करायला. मी फक्त एवढंच म्हणते की मला नाही जमणार वाढदिवसाला यायला. आणि अबीरचं म्हणाल तर त्याला फक्त ओवी सोबत खेळायचं आणि तिच्यासोबत एकत्र केक कापायचा आहे. आणि त्याच्यासोबत आहेतच की व्यंकटेश जी आहे, त्याचे आजोबा आहेत. मी नसल्याने काय बिघडणार आहे? ते सगळं काय तूच ठरवणार आहेस. बिघडेल नाही बिघडेल मला माहित नाही, पण माझं नक्की बिघडणार. आणि काय प्रॉब्लेम आहे? कोणाचा त्रास होणार आहे तुला? आईचा. अरे पण आई तर बोलले ना मी नाही येणार म्हणून. मी इन्व्हाइट केलं होतं तिला. नाही येणार ती वाढदिवसाला. आता तरी येऊ शकतेस ना तू? आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कशाला उगाच तुमच्या आईच्या जागी माझी निवड करताय. हा, म्हणजे आज तुमच्या आई म्हणाल्या आहेत की त्या नाही येणार म्हणून तुम्ही मला हक्काने बोलवायला आलात ना? याआधी काय झालं होतं तुम्हाला? जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही केलीत माझी निवड? सॉरी. सावली, या बाबतीत मी तुला 10 वेळा सॉरी बोललोय. नाही, जाऊ द्या, मला नाही बोलायचं त्या विषयावर. सॉरी. हे बघ, मला भूतकाळ झालं ना ग, ते घडून गेले. ते भूतकाळ आपण कोणीच नाही बदलू शकत. मी पण नाही बदलू शकत. आपण एवढंच करू शकतो, तू किंवा मी, वर्तमान काळात आपण सुखात राहू शकतो. हे सगळं का करतोय आपण? आपल्याच मुलांसाठी ना, त्यांच्या आनंदासाठी ना. मग तूच नाही आलीस तर अबीर आनंदात राहील का? आणि माझं सोड, ओवीच स्वतः कॅन्सल करेल. असू दे, मी सांगतो सगळं कॅन्सल आहे मग. थांबा, येते मी उद्या. हो, पण मी तिथे आले आणि तिथे काही गोंधळ झाला, कोणी काही उलट सुलट बोललं किंवा काही विचित्र घडलं तर सगळ्याची जबाबदारी तुमची असेल. चला, या निमित्ताने कसली तरी जबाबदारी तू माझ्या खांद्यावर टाकलीस ना, विश्वास दाखवलेस, बस. थँक्यू. सॉरी वहिनी, थँक्यू. उद्या भेटू आणि बसू बबलू दादा, केक खायला. केक कापला की एकत्र बसू ना. येतो.